आताची क्षणाची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात। खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली आहे। शरद पवार सध्या बारामतीत आहेत। बारामतीतून त्यांना पुण्यातल्या रुबी हॉस्पिटल इथं नेण्यात येते। गेल्या काही दिवसांपासूनच शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं जात होतं आणि आज मात्र त्यांना जास्त त्रास झाला, त्यामुळे त्यांना ताप आणि खोकला तसंच कफ असल्याचं सांगितलं जातंय। शरद पवार यांच्या कार्यालयाने ही माहिती दिलेली आहे। बारामतीतल्या काठेवाडी इथं दिवंगत नेते अजित पवार यांच्या 13व्याचा विधी पार पडतोय आज आणि याच विधीला शरद पवार आणि त्यांचे इतर कुटुंबीय उपस्थित राहणार होते। मात्र शरद पवार यांची सकाळपासूनच तब्येत बिघडल्यानं ते आता पुण्याकडे रवाना झालेले आहेत। डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सकाळी गेली होती। दुपारी सुद्धा ही टीम डॉक्टरांची शरद पवार यांच्या तपासणीसाठी गेली होती। शरद पवारांची तपासणी केली, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना आता पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काही मिनिटांपूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झालेत। त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत। आपण दृश्यातून बघू शकताय, हे शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणी दिसतोय। त्यांच्या ताफ्यासोबतच एक रुग्णवाहिका देखील आहे। थोड्याच वेळात शरद पवार यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार केले जाणार आहेत।